वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। आणि आपल्या आजच्या इम्पॉर्टंट व्हिडिओला खरं तर आता आपण सुरुवात करूया। सो बघा, मग ऍक्च्युली खूप साऱ्या कमेंट्स येतात की रेडीमेड टॉप किंवा रेडीमेड कुर्ती जर असेल तर त्याला स्लीव्स कशी लावायची, कारण की तिथे शोल्डरला ऑलरेडी फिनिशिंग असते, कधी कधी त्याला गोट म्हणजेच पाइपिंग केलेली असते आणि ती आपल्याला वरच्या साईडनी हवी असते। तर अशा वेळेस स्लीव्स कशी लावावी हे आपल्याला समजत नाही। त्याचबरोबर परफेक्ट फिटिंग कशी टाकायची हेही कळत नाही। किती लुजिंग ऍड केलं पाहिजे, कारण मार्जिनचा इथे प्रश्न नसतो, आपल्याला लुजिंग ऍड करायचं असतं। त्याचबरोबर बॅक साईडला सुद्धा कुर्तीला टक्स टाकायचे असतात, जेणेकरून तो प्रॉपर परफेक्ट फिटिंग सहित आपल्याला बसावा खरं तर यासाठी। सो आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे की जी काही बाही दिलेली आहे तर ती कशा पद्धतीने जो काही मुंडा असतो, कारण रेडीमेड कुर्तीचा मुंडा हा वेगवेगळा असतो, त्यानुसार कशा पद्धतीने कटिंग करायचं, बाही कशी जोडायची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिटिंग कशी टाकायची। त्याचबरोबर परफेक्ट फिटिंगसाठी बॅक साईडला टक सुद्धा किती इंचाचे टाकायचे, किती मार्जिन पकडून टाकायचे, तर हे सगळं आज मी तुम्हाला अगदी सविस्तर आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी कुर्तीला बाही पण जोडता येईल आणि फिटिंग सुद्धा सहजच टाकता येईल। एवढंच नाही, त्याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने सहजच फिटिंग टाकता येईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात का हा आहे टॉप म्हणजेच रेडीमेड कुर्ती। तर तुमच्याकडे टॉप कुर्ती तुम्ही जे म्हणत असाल ते, तर बऱ्याचदा म्हणजे नेहमीच खरं तर आपल्याला इथे स्लीव्स लावायची असते आणि रेडीमेड ज्यावेळेस कुर्ती आपण घेतो त्यावेळेस त्याचा मुंडा आणि आपण स्टिचिंग करण्या टाइमचा मुंडा यामध्ये खूप फरक असतो। अशा वेळेस आपल्याला समजतच नाही की त्या मुंड्यानुसार बाहीची कटिंग कशी करावी, त्याचबरोबर बाही कशी जोडावी। सो सगळ्यात आधी आपण जी काही स्लीव्स दिलेली आहेत तर ती इथे ड्रेस मधून कट करून सेपरेट करून घेऊयात आणि त्यानंतर ती कशी कटिंग करायची, त्याचबरोबर ती कशी जोडायची हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे। कारण बऱ्याचदा शोल्डरला रेडीमेड कुर्तीला कधीतरी थोडंफार असं पाइपिंग वगैरे केलेली असते आणि मग ती आपल्याला वरच्या साईडनीच हवी असते। तर अशा वेळेस आपल्याला कशा पद्धतीने स्लीव्ह जोडावी हे समजत नाही। तर सगळ्यात आधी आता आपण स्लीव्ह जोडून घेऊयात आणि त्यानंतर मग फिटिंग कशी टाकायची, बॅक साईडला टक्स कसे टाकायचे, तर हे सगळं मी तुम्हाला पुढे वन बाय वन सांगते। तर बघा, मग इथे दोन्ही पण स्लीव्स मी कट करून घेतलेले आहे। ऍक्च्युली ड्रेस मधून काढून घेतलेले आहे, बऱ्याचदा त्याची 5 नंबरची टिप असते पण इथे जरा जास्तच पॅक टिप होती। त्यानंतर काय करायचं आहे बघा, इथे जिथे आपण फिटिंग टाकतो ना मुंड्याच्या साईडला, तर तिथे आपल्याला थोडंसं 1 इंच तरी किंवा अर्धा इंच तरी ओपन करून घ्यायचं असतं। त्याशिवाय आपल्याला परफेक्ट बाही पण जोडता येत नाही आणि परफेक्ट फिटिंग सुद्धा टाकता येत नाही। त्यामुळे हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे। तर बघा, मी थोडंसं स्टिच ओपनरने इथे ओपन करून घेतलेलं आहे आणि सेम ह्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा थोडंसं कॉर्नरचं ओपन करून घेऊयात। खूप नाही पण थोडं तरी आपल्याला ते ओपन करावं लागतं आणि खरं तर तिथे डबल टिप देऊन ना लॉक केलेलं असतं एकदम पॅक असं, त्यामुळे मग ते खोलायला थोडा टाइम लागतो, पण अगदी व्यवस्थित सावकाश खोलायचं आहे। आपला ड्रेस कुठेही खराब वगैरे होणार नाही, खरं तर याची आपल्याला इथे काळजी घ्यायची असते। आणि ह्या पद्धतीने दोन्ही साईडचं मी ओपन करून घेतलं। यानंतर आता आपण जी काही बाही दिलेली आहे म्हणजे बाहीसाठी जेवढं फॅब्रिक दिलेलं आहे तर त्यामध्ये स्लीव्स कट करून घेऊयात। तर बघा, 2 स्लीव्स आहे व्यवस्थित इथे। खालच्या साईडनी खरं तर ह्या बाहीला टीप मारून त्यांनी ऑलरेडी फिनिशिंग सहित रेडी केलेलं आहे, त्यामुळे खालच्या साईडचं मार्जिन आपल्याला इथे कटिंग करताना पकडण्याची गरज नाहीये। तर ह्या पद्धतीने 2 स्लीव्स मी इथे ठेवून घेतलेल्या आहे। तुमची जेवढी बाही लांबी असेल त्यामध्ये खरं तर पाव इंच किंवा अर्धा इंच फक्त मार्जिन ऍड करायचं आहे, ते पण आपल्याला बाही जोडताना लागणार आहे, खालच्या साईडने तर लागणार नाहीच आहे। ठीक आहे, सो बघा, मग मी इथून मार्किंग करून घेते। सपोज जर का 4 इंचाची बाही घ्यायची असेल तर अर्धा इंच मार्जिन, असं टोटल 4.5 ला मग मार्किंग करून घ्यायची। 3 ची असेल तर 3.5, म्हणजे फक्त अर्धाच इंच आपल्याला एक्स्ट्रा इथे खरं तर घ्यायचं आहे। ठीक आहे, सो बघा, मग मी इथे मार्किंग करून घेते 4.5 इंचाची आणि एक इथे मार्किंग केल्यानंतर आता ही डायरेक्ट घडी घालूयात, कारण की आपल्याला पूर्ण बाहीची इथे मार्किंग करायची आहे व्यवस्थित। त्यांनी काय आपल्याला म्हणजे फक्त थोड्याशा शेपनुसारच त्यांनी दिलेली आहे। सो बघा, मग मी इथे 5 ला मार्किंग केली। तीच 5 इंचाची मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा करायची आहे आणि याच्यासाठी आपल्याला 2.5 इंच कॅप हाईट घ्यायची। तर मी लगेचच कॅप हाईटची सुद्धा एक मार्किंग करून घेतली आणि त्यानंतर बघा, या पद्धतीने शेप द्यायचा आहे जसं आपण कटिंग करतो ना, सेम त्याच पद्धतीने, म्हणजे रेग्युलर बाहीची मार्किंग कटिंग करतो तसंच। ठीक आहे, आणि वरून एक स्ट्रेट लाईन असते। आता कटिंग करताना बघा काय करायचंय,
इथून ना स्ट्रेट कट करायचा आहे बरोबर सेंटर पर्यंत आणि त्यानंतर मग गोलाकार शेप जो आहे ना तो तिथून कट करायचा आहे. ठीक आहे. आता ही कटिंग झाल्यानंतर ही स्लीव्ज आपल्याला बघा ह्या पद्धतीने ओपन करायची आहे आणि त्यानंतर मग पुढचा जो काही खोलगट भाग आहे ना तर तो कट करायचा आहे. तर हा आपला पुढे येत असतो, म्हणजे जसं आपण रेग्युलर स्लीव्ज कट करत असतो सेम तशीच करायची, म्हणजे प्रॉपर परफेक्ट अशी फिटिंग सहित आपल्याला बाही इथे पुरते. सो फायनली दोन्ही पण स्लीव्ज आपल्या इथे परफेक्ट अशा मार्किंग आणि कटिंग झालेलं आहे. आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर बघा इथे सेंटर पॉईंटची मी मार्किंग करून घेतलेली आहे. त्याचबरोबर दोन्ही स्लीव्ज व्यवस्थित आपल्याला दोन वेगवेगळ्या साईडने ठेवून घ्यायचे आहे, जेणेकरून कन्फ्युजन व्हायला नको. कारण बऱ्याचदा आपल्याला स्लीव्ज एकाच साईडचे होण्याचे चान्सेस असतात आणि जोडताना खोलगट भाग पुढे येईल याची सुद्धा आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे. आणि ह्या पद्धतीने बघा आतमध्ये आपल्याला स्लीव्ज टाकायची आहे मी म्हटल्याप्रमाणे, आणि मग ती लावायला आपल्याला इथे सुरुवात करायची आहे. तर बघा खरं तर ही जोडताना आपल्याला अर्धा इंच एवढं मार्जिन तर आतमध्ये लागणारच आहे. जी आतल्या साईडची टीप आहे ना बरोबर त्याच टीपवर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. त्याचबरोबर संपूर्ण बाही जोडताना एकसारखं मार्जिन राहील याची सुद्धा काळजी घ्यायची आहे आपल्याला, कारण जर का मार्जिन कमी जास्त झालं तरी सुद्धा स्लीवचा शेप आणि फिटिंग बिघडू शकते. सो त्यामुळे त्याचबरोबर सेंटर पॉईंट बरोबर येतोय की नाही शोल्डरचा आणि बाहीचा तर ते सुद्धा चेक करायचं आहे. बाही बऱ्याचदा रेडीमेड कुर्तीची ना बाहीसाठी जो फॅब्रिक दिलेला असतो ना तो बऱ्यापैकी कमीच असतो, त्यामुळे तो आपल्याला बऱ्याचदा दोन्ही साईडला व्यवस्थित पुरत नाही, पण तो व्यवस्थित जेवढं शक्य आहे तेवढं पुरून घ्यायचं. तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट अशी बाही जोडलेली आहे. दोन्ही साईडला खरं तर एक इंच एवढं बाही आपल्याला कमी पडलेली आहे, पण आपण ते तसंच सोडून दिलं. त्यानंतर बघा आता इथून सुद्धा एक कॉर्नर पासून टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे ते ओपन झाल्यासारखं दिसत नाही, एकदम परफेक्ट अशी बाही जोडली जाईल. एवढंच नाही तर फिनिशिंग सुद्धा एकदम परफेक्ट यावं यासाठी. तर लक्षात राहू दे, जसं आपण ज्यावेळेस ड्रेसची कटिंग स्टिचिंग करतो त्यावेळेस किंवा ब्लाउजला स्लीव्ज लावण्याची पद्धत ही वेगळी असते आणि रेडीमेड कुर्तीला स्लीव्ज लावण्याची पद्धत ही वेगळी असते. बघा अशा पद्धतीने परफेक्ट एका साईडची बाही आपण इथे जोडून घेतलेली आहे. तर ती 4 इंच आपल्या रेडी झालेली आहे. तर ही सुद्धा आपल्याला 4च हवी आहे. सो बघा मी थोडंसं किंचितचं कडेकडेने इथे कट करून घेते. ठीक आहे. तुम्ही कटिंग करतानाच कट केलं तरी सुद्धा चालेल, पण कसं ना आपण जेवढं मार्जिन ऍड करतो ना तेवढं मी आधी केलं आणि त्यानंतर ते कट केलं. बघा बरं सेंटर पॉईंट बरोबर तिथे मॅच करायचं आहे. आतल्या साईडने बाही मी ठेवलेली आहे. बघा हा पॉईंट इथे खरं तर खूप इम्पॉर्टंट आहे. तसंही या शोल्डरला काही जास्त पायपिंग वगैरे नाहीये, म्हणजे मुंड्याच्या साईडला, पण तरी सुद्धा याच पद्धतीने लावायची, कारण की प्रॉपर फिनिशिंग सहित ऑलरेडी आपला हा मुंडा त्यांनी रेडी करून दिलेला असतो. जर का आपण जसं बाहीला म्हणजे ब्लाउजला वगैरे जोडतो बाही तशी जर बाही जोडली तर सगळं फिनिशिंगच बिघडेल. आतला पार्ट खूप असा जाड होईल आणि त्यामुळे अजिबात लुक व्यवस्थित येणार नाही. त्यामुळे एकदम काळजीपूर्वक ह्याच पद्धतीने आपल्याला रेडीमेड टॉप असो कुर्ती असो त्यासाठी स्लीव्ज ह्याच पद्धतीने लावायची असते. तर बघा परफेक्ट अशी बाही जोडली गेली. पुन्हा आपण दुसऱ्या साईडने पण टीप मारून घेऊयात. आणि ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण की त्यामुळे फिनिशिंग खूप सुंदर येते आणि तिथला पार्ट असा वर उचकल्यासारखा दिसत नाही. जर का तुम्ही दोन्ही साईडला टीप नाही मारली तर ते सगळं वरती उचकल्यासारखं दिसतं. फिनिशिंग अगदी म्हणजे बिघडते, अजिबात व्यवस्थित दिसत नाही. कुर्तीचं सगळं लुकच बिघडतं. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी काळजीपूर्वक आपल्याला ते लावून घ्यायचं आहे. तर बघा फायनली दोन्ही साईडने आपण स्लीव्ह जोडून घेतलेले आहे. आता आपल्याला फिटिंगची पण मार्किंग करून घ्यायची आहे. खरं तर इथे खिसा पण आहे, तर तो खिसा आता आपल्याला नकोय, कारण की साईज नुसार हा टॉप जरा बऱ्यापैकी मोठा आहे, बऱ्यापैकी अल्टर करावा लागणार आहे. तर बघा इथे जेवढी तुमची छाती असेल त्यामध्ये 3 इंच लुझिंग ऍड करायचं आणि मग त्याचा निम्म घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा मग मी इकडून एक मार्किंग केली आणि बरोबर स्ट्रेट इथे एक मार्किंग करून घेतलेली आहे 17.5 ला. ठीक आहे. म्हणजे जेवढं आपला साईज असेल छातीची त्याच्यामध्ये 3 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आणि मग तिचं निम्म घ्यायचं आहे. सेम त्याच पद्धतीने कमरेमध्ये सुद्धा 3 इंच लुझिंग ऍड करायचं आहे, लुझिंग, आणि मग त्याचं सुद्धा निम्म आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. तर तुमचं जेवढं असेल त्यामध्ये तुम्ही ऍड करायचं आहे. ठीक आहे. तर इथे मी बघा टोटल 16.5 इंचाला मार्किंग करून घेत आहे. 16 आणि 16 32 आणि ते हाफ हाफ म्हणजे 33 होते. 30 होतं कमर, तर 3 इंच लुझिंग घेतलं त्यामुळे मग 33 झालं. सो 33चं निम्म आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आता तुमचा जेवढा दंडघेर असणार आहे तर त्याचं सुद्धा आपल्याला निम्म्याचीच इथे मार्किंग करायची आहे. तसं तुम्ही थोडंसं इथे लुझिंग मध्ये सुद्धा ठेवू शकतात, कारण की ड्रेसला खूप फिटिंग मध्ये स्लीव्ह जर असेल तर व्यवस्थित दिसत नाही. तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित काठोकाठ ती पकडून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकतात आपल्याला ही बाही सुद्धा बऱ्यापैकी कमी पडलेली आहे.
बट ठीक आहे, सध्या आपल्याला फिटिंग पुरतं ते पुरते, त्यामुळे मग मी तशीच घेतली. आणि इथे बघा 6ला मार्किंग करून घेतली. म्हणजे 12 दंड घेर आहे, तर त्याचं निम्म होतं 6. आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट इथे ह्या पद्धतीने मॅच करून घेतला. त्यानंतर आता हा खालचा आणि तो पण पॉईंट मॅच करत थोडासा कर्व इथे द्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा सुद्धा बघा हा कर्व इथे आपण ड्रॉ करून घेऊयात. एकदम फेंटच ड्रॉ केलेला आहे मी, खूप डार्क केलेला नाहीये, पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. आणि त्यानंतर इथे सुद्धा दंड घेर 6 इंचाची मार्किंग आपण करून घेऊयात. आणि मग नंतर आपल्याला तो पॉईंट आणि हा खालचा पॉईंट मॅच करता येईल, म्हणजे फिटिंग टाकणं इझी जाईल. बघा ह्या स्ट्रेट असं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने खरं तर आपण दोन्ही साईडनी फिटिंगची परफेक्ट अशी मार्किंग केलेली आहे. त्यानंतर फिटिंगचा मुंडा किती येतोय तर ते सुद्धा एकदा चेक करून घेऊयात, कारण की बऱ्याचदा काय होतं की रेडीमेड कुर्तीचा मुंड्याची कटिंग वगैरे वेगळी असते आणि बऱ्याचदा तो टाईट होऊ शकतो. सो त्यामुळे फिटिंग ची लाईन ड्रॉ झाल्यानंतर टीप टाकण्याच्या आधी एकदा चेक करायचं. ठीक आहे. त्यानंतर आता जी काही मार्किंग केली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे टीप टाकून घेऊयात. आता टीप टाकताना स्टार्टिंगला डबल टीप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप टाकायची आहे आणि इथे सुद्धा डबल टीप देऊन लॉक करायचं आहे. ठीक आहे. तर बघा मग एक साईडने आपण परफेक्ट अशी इथे टीप टाकून घेतली. त्यानंतर हा जो काही किसा होता म्हणजे पॉकेट होता तर तो आता मला ठेवायचा नाहीच आहे, कारण की तो असाही बंदच झालेला आहे, अल्टर करायचं होतं त्यामुळे. सो त्यामुळे मग मी इथे डायरेक्ट तो कट करून घेतला. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आता आपण जी काही मार्किंग केली आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे टीप टाकून घेऊयात. आणि तिथे सुद्धा बघा अगदी काळजीपूर्वक एक्झॅक्टली जी मार्किंग होती त्यावर टीप टाकली. सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा डबल टीप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं. आता अजून थोडंसं अंतर ठेवून त्याजवळून अजून एक मी टीप मारून घेते. तर तुमचं कस्टमरचा असो किंवा स्वतःचा असो, एखादी एक्स्ट्रा टीप तर इथे मारूनच ठेवायची, ती कधी पण आपल्याला कामा येते. ठीक आहे. तर बघा एक साईडने एक्स्ट्रा टीप मारली, सेम त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडने सुद्धा इथे टीप मारते. आणि ही टीप मारताना सुद्धा सुरुवातीला आणि शेवटी डबल टीप देऊन आपल्याला लॉक करून घ्यायचं असतं. ठीक आहे. सो फायनली दोन्ही साईडनी फिटिंगची टीप आपली टाकून झालेली आहे. ती सुद्धा एकदम परफेक्ट शेप वगैरे एकदम व्यवस्थित आलेला आहे. सो आता आपण ही कुर्ती सरळ करून बघूयात की ती कशा पद्धतीने रेडी झालेली आहे. तर बघा परफेक्ट अशी बाही सुद्धा जोडली गेलेली आहे आणि फिटिंग सुद्धा एकदम परफेक्ट आलेली आहे. बघा आता आपल्याला इथे बॅक साईडला टक्स टाकायचे आहेत, जेणेकरून अजून फिटिंग छान दिसते आणि व्यवस्थित शेपमध्ये सुद्धा आपल्याला ती कुर्ती फिटिंगला बसते. त्यासाठी बघा आता मी इथे कुर्ती उलटी केलेली आहे. जर तुम्हाला तिथे बॅक साईडला टक्स टाकायचे नसेल तरी चालेल, किंवा तुम्ही थोडंसं किंचित जरी टक्स टाकले तरी व्यवस्थित शेपमध्ये तो आपल्याला कुर्ती व्यवस्थित बसते बऱ्याचदा. सो त्यामुळे मग तुम्ही पण टाकू शकता, कारण कधी कधी ते पाठीमागच्या साईडने एकदम फुगल्यासारखं होतं. सो तसं होऊ नये त्यासाठी. तर बघा बरोबर कमरेच्या लेवलमध्ये आपण इथे एक लाईन ड्रॉ केलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला ती एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता हा जो काही डिस्टन्स आहे ना, तर हा आपल्या खरं तर टॉपची उंची किती आहे त्यावर सुद्धा डिपेंड असतं. तर साधारणतः 10 इंच एवढी मी इथे लाईन ड्रॉ केलेली आहे, सेंटर पासून इकडून पण आणि इकडे पण, म्हणजे दोन्ही साईडने. ठीक आहे. आता जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला फिटिंगची म्हणजे फिटिंग व्यवस्थित येण्यासाठी टक्स टाकून घ्यायची आहे. आता काय करायचं बघा, ही जी काही मार्किंग आहे ना, तर बरोबर त्यावरच आपल्याला ही कुर्ती व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आहे. तर तुम्हाला पुढे मी सांगतेच. तर बघा अगदी सावकाशपणे ह्या पद्धतीने पकडायचं आहे. फक्त एकच लेअर आला पाहिजे बॅक साईडचा, फ्रंट पार्टचा यायला नको. आणि तिथे सुद्धा सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप द्यायची. आणि अगदी मी तर खरं तर इथे फक्त 1/2 इंच एवढंच मार्जिन ठेवून हा टक्स टाकून घेतलेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन सिंपल असं इथे बॅक टक्स टाकलेला आहे. खरं तर जर का तुम्हाला अजून इथे मार्जिन पकडायचं असेल तर फिटिंग टाकताना तुम्ही थोडंसं कमी पकडू शकतात कमरेच्या साईडमध्ये. ठीक आहे. पण इथे मी फक्त 1/2 इंच एवढंच मार्जिन पकडत टक्स टाकले, ते सुद्धा एकदम परफेक्ट. आणि आता हे बॅक टक्स टाकल्यामुळे आपल्याला ही कुर्ती अजूनच प्रॉपर छान अशी नक्कीच फिटिंग मध्ये बसणार आहे. बऱ्याचशा कमेंट्स होत्या की स्लीव्स कशी जोडायची रेडीमेड कुर्तीला, फिटिंग कशी टाकायची, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे याआधी एक व्हिडिओ टाकला होता पण बॅक टक्स त्यामध्ये सांगितले नव्हते, तर त्यासाठी सुद्धा खूप साऱ्या कमेंट्स होत्या. सो खास तुमच्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि अगदी सोप्या पद्धतीने सावकाश स्लीव्स कशी कटिंग करायची, ती परफेक्ट कशी लावायची, फिटिंग कशी टाकायची, त्याचबरोबर कशा पद्धतीने लुझिंग ऍड करायचं, किती इंचाचं लुझिंग ऍड केलं गेलं पाहिजे, तर हे सगळं अगदी सविस्तर सांगितलेलं आहे.
तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कुर्ती फिटिंग करायला बघा. एकदम परफेक्ट अशी बसलेली आहे. स्लीव सुद्धा, फिटिंग सुद्धा आणि बॅक टक्समुळे अजूनच सुंदर असं फिटिंगला आपली ही कुर्ती रेडी झालेली आहे. तुम्हाला बघितल्यावरच लक्षात येत असेल की किती प्रॉपर अशी स्लीव सुद्धा लागलेली आहे. मुंड्यामध्ये कुठेही चुन्याच आलेल्या नाहीये, गोळा झालेला नाही, काहीच नाही. एकदम परफेक्ट प्रॉपर दिसते. सो तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा. तुमची सुद्धा बाही आणि फिटिंग एकदम परफेक्ट येईल. ठीक आहे. तर बघा मग फायनली एकदम परफेक्ट अशी बाही जोडलेली आहे. तुम्ही बघू शकता फिटिंग पण मस्त आलेली आहे, शेप वगैरे एकदम प्रॉपर. त्याचबरोबर बॅक साईडचे टक्स सुद्धा एकदम परफेक्ट टाकले गेलेले आहे. सो या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. सो भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.